आज दत्त जयंती. स्वामी म्हणतात, मी कोणत्याही रूपात तुला भेटायला येईन, मला शोधू नकोस, फक्त मला ओळख. आणि आज मला देखील असाच काहीसा अनुभव आला. आम्ही स्वामींच्या मठामध्ये गेलो होतो, सांगलीमध्ये माई घाटावरती, आणि तिथे आलेला हा अनुभव. नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलेलो आहोत स्वामींच्या मठामध्ये. इतकं प्रसन्न वातावरण आहे. ब्लॉग नक्की पाहायला विसरू नका. सकाळी लवकर उठून स्वामींच्या मठामध्ये जायचं ठरवलं. मस्त असा हार घेतला आणि जाते ते काय बघा, किती प्रसन्न वातावरण आहे. खूप छान मठ सजवला गेला होता आणि स्वामींची मूर्ती पाहून तर अगदी नजरच हटत नव्हती. स्वामींकडे प्रार्थना केली की हे स्वामी राया, तुमचा आशीर्वाद असाच माझ्यावरती सदैव राहू दे. आणि मला असं वाटतं की आपण ज्या भावनेने स्वामींकडे पाहतो ना, तसे स्वामी आपल्याला दिसतात. जर आपण रडून पाहत असू तर स्वामींच्या डोळ्यांमध्ये अश्रू दिसतात, आणि आपण जर हसत असू तर स्वामी देखील हसतात. बघा, मठ किती सुंदर सजवलेला आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींच्या मठामध्ये जाताना नेहमी मला असं वाटतं की स्वामी आज कुठल्या तरी रूपात येतील आणि मला दर्शन देतील. आणि आज दत्त जयंती दिवशी साक्षात गुरुमूर्ती अवतरली आणि त्यांची सेवा करायचं भाग्य आम्हाला भेटलं. हे खरंच आमचं सौभाग्य आहे. हे स्वामी राया, आमच्या दोघांवरती देखील तुमची अशीच कृपादृष्टी राहू दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. माझं माहेरचं घर आहे आणि हे सगळं काही स्वामींच्या कृपेनंच मी काही मिळवलेलं आहे. आज घरी स्वामींची पूजा करायची ठरवली होती, म्हणून मी खास आली होते. इथं आम्ही मस्त असा स्वामींच्या पूजेसाठी तयारी करत होतो. हे स्वामींसाठी हार आणि फुलं आणलेली आहेत. आता आपण पूजा मांडायची. फोटो ठेवून घेतला मी स्वामींचा. अगदी प्रसन्न वाटत होतं. पाया पडून घेतलं आणि पूजेला सुरुवात केली. इथं मी चंदनाचा टिळा लावला. हार बसत नव्हता, मम्मीची थोडी मदत घेतली आणि बघू शकता किती सुंदर दिसतंय. समया लावून घेतल्या, कारण जोपर्यंत आपण दिवा प्रज्वलित करत नाही तोपर्यंत पूजा मांडल्याचा आनंद काही होत नाही. त्यानंतर आमच्या घरी छोटीशी स्वामींची मूर्ती आहे, तिची प्रतिष्ठापना करून घेतली. आता आपण मस्तपैकी हे तबक सजवायचं आहे. गुलाबाच्या पाकळ्या घालून तबक सुंदर असं सजवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आपले छोटे छोटे मेणबत्ती ठेवली आणि ते इतकं छान झालं होतं की बासच. बघू शकता किती सुंदर दिसते आपली पूजा. त्यानंतर इथं मी धूप लावून घेतला आणि धूप आरती केली देवाची छान अशी. स्वामींच्या दोन्ही बाजूला धूप लावून घ्यायचा, जेणेकरून पूर्ण घरामध्ये पॉझिटिव्हिटीचा वास होईल. आणि इथं मी अगरबत्तीसुद्धा ओवाळून घेतली. त्यानंतर वेळ झाली दर्शनाची. आईने आणि आजीने देखील स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही ठरवलं की आपण आरती करूयात म्हणून. त्याच्या अगोदर मी मांडलेली पूर्ण पूजा तुम्हाला एकदा दाखवून घेते. बघू शकता किती सुंदर दिसते ना. हो, नक्की स्वामींचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती असाच नेहमी राहू, ही माझी स्वामी चरणी प्रार्थना. इथं आरती सुरू झाली होती आणि आम्ही खूप छान असं स्वामींचा आशीर्वाद घेतलेला आहे. आईने आरती केली आणि घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण झालं. मी देखील स्वामींकडे पाया पडले आणि स्वामींकडे एकच मागणं मागितलं की सर्वांना खुश ठेवा. माझ्या घरामध्ये तुमचा अखंड वास असू दे. घरातल्या सगळ्यांना सुख, शांती, समाधान मिळू दे. तुमचे येणे आमच्या घरी असेच होईल. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे बघा गाईज, घर किती प्रसन्न वाटते. मी तुम्हाला आता दाखवते. इथं स्वामींची पूजा मांडलेली आहे आणि अशा प्रकारे आपण दत्त जयंती साजरी केली आहे. पुढील ब्लॉग पाहायला नक्की विसरू नका. तोपर्यंत